निघाले बुचके बाचके घेऊन पनवेलला. अचानक प्लॅन झाला. मी इकडे आलेली परवाच्या दिवशी घरी आणि आता चालले लगेच पनवेलला, कारण आम्हाला जायचं आहे जरा कुठेतरी. आणि इकडे यश मला आता असं ना एकविरेला जायचंय, तर म्हणून मी अर्जंटली निघली आणि आता मी डायरेक्ट ट्रेनला चालले. हे मला येत होते घ्यायला, पण मी बोलली नको, ट्रेनचा प्रवास मला जाम आवडतो ऍक्च्युली, पण एवढं लांब तर 3 तास ते पनवेलला जाण्यापेक्षा तर बघा ऑटोमध्ये. हा नको. आणि इकडे यश आणि मानव चालले कॉलेजला, तर ते मला ट्रेन मध्ये बसून देतील. कॉलेजलाच बुक आहे तर अंजूर फाटाला ट्रेन आहे डायरेक्टची. यस यस गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमच्या यश ब्लॉग्स मध्ये. नाही गाईज, प्रमोशन इथं अलाउड नाहीये. अलाउड नाही बोलत त्याला, अलाउ. कॉलेजची माणसं मला शिकवतात. अलाउडचा अर्थ काय? ALOUD. सो गाईज चलो जाते हैं. यश चालला आहे मला टाकून. तर गाईज आता ट्रेनचा वेट करत थांबले तिकडे. पनवेल 10 ट्रेनला ते मालगाडी आलं होतं सध्या. आणि यश आणि 2000 years later. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. तर मी तुम्हाला दाखवलं नाहीये, कदाचित मी तिकडून निघाली अनगावमधून आणि म्हणजे माझ्या माहेरून मी सासरी आली लगेच, कारण आमचं फिरायचा प्लॅन झाला एकविरेला, म्हणून मी आली. आणि आता हे शेट आमचे घेऊन चाललेत एकविरेला. आफ्टर लॉंग टाइम मी म्हणजे गेलेलीच नाही एकविरेला, तर आता ही कार घेऊन आमची छोटीशी आम्ही निघालोय. काय बोलाल मग, कसं वाटतंय बायकोला एकविरेला घेऊन जाऊन? मस्त वाटतंय. आधी दुसऱ्या पोरीला घेऊन जायचो, आता बायकोला घेऊन जातो. गाईज, हे सगळं मस्ती करत असतात असं काही नाहीये. हे मित्रांच्या पाठी जातात ते. आता पण मित्रांच्या पाठीत जाणार होते, पण मी थांबवला. मी बोलली आता बायको आले तर बायकोला घेऊन जायला पाहिजे का नाही गाईज, बायकोला घेऊन म्हणून. तर गाईज आम्ही जेवून खाऊन निघालो नाही, नाश्ता वगैरे केला. आणि ऊन एवढा आहे ना, तर बाबा बोलले कार घेऊन जा. आम्ही बुलेट किंवा कुठली गाडी घेऊन जाणार होतो, पल्सर घेऊन जाणार होतो. बाबा ती पल्सर तर डेंजरच आहे. एवढ्या साडी वगैरे वेअर करून कशी बसली असते मी. बाबांना काळजी म्हणून मग कार दिली. नाहीतर हे बाबांना काळजी पण ह्यांना नाही, का त्यांना समजत नाही की एवढा ऊन आहे. बाबांना काळजी आहे, बाबांना टेटा पण आहे. शी चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. हो तो गया मजाक, शेयरी करता है सब, मालूम है सब. काही ना काय यांचं असतं. काळे दिसतात माझ्या पुढे, ऑफकोर्स मी गोरी आहे. चष्मा विष्मा लावलाय उन्हातानाचे निघल्यात तर. ताट बसा जरा, ताट बसा. अरे टाटात बसलोय हो, अख्खा सेट टाट आहे. चलो गाईज, आता आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो. आता मला जाम भूक पण लागली. बघूयात रस्त्यात आता काय लागले. तर गाईज आम्हाला लागलेली आहे भूक. ऑर्डर फ्रॉम ड्राईव्ह थ्रू, चूज एनी 1 प्रोडक्ट फॉर फ्री. एक कुठला तरी प्रोडक्ट फ्री भेटेल. घ्या ना इथूनच. ऑर्डर करायची शिशी येतं का तुला? हो जा ना मग बाहेरून कर. नाही ना, येत असते तर काय मुद्दाम बोलते येते म्हणून. हॅलो, करून तर बघा. जा ना, उतरा ना. उतरून करतात का कशी काय माहिती. झाला पाहिजे. ह्यांना काय येत नाही ऑर्डर करता गाईज. मला काही नाही. जा आतमधून जाऊन घेऊन या, टेन्शन नाही. बस झाला एकच कोक करा. थंड थंड कुठं पिता. हा तर काही आता आमचा थोडासा प्लॅन चेंज झालाय. असा विचार करतात हे आता सध्या टर्न घेतो आणि लगेच गगनगिरी महाराजांच्या मठात जातो ना. गगनगिरीच ना.
तिथे असा विषय आहे की तिथे भोजन पण असतो दुपारचा, म्हणून तो पण आम्ही जेवण वगैरे करू तिथे. खूप चांगला असतो जेवण असं हे बोलतात. आणि आता आम्ही टर्न घेतलाय तिकडे. कदाचित तिथे आय थिंक अलाउड नाही ना वाटतं कॅमेरा. कॅमेरा अलाउड नाही काहीच, तरी मी थोड्या क्लिप्स घेईन तुमच्यासाठी. काय कशी आपण देतील. गाईज आम्ही पोहोचलो आहोत एकविरेला आणि हे मला शिकवतात की कुठे व्लॉग नाही करायचा कुठे करायचा, त्यामुळे त्यांचं असं चाललेलं असतं. पायथं दर्शन नाही घ्यायचं का? येताना अच्छा आपली गाडी बुस्टरवर लावू. बाबा चढल का हो? मला नाही वाटत. ती बघा तीच पापूनले वरची. नाही चढली तिथूनच रिटर्न. माझी फुल टरकले. एसी बंद करा. अरे देवा. हॅलो बाबा 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 हॅलो जरा रायडर. काहीच बघा मी नवीन ट्रायपॉड घेतलाय. या मामाचं काय मॅटर झालंय हो तिथं. बघा जाऊन उतरा जरा. काय करायचे, हातून पैसे घेतले तर गाईज आता इथून पण पैसे घेतील. ए मामा पुढून राईटला लावू. इथून राईट काम चालू आहे ना. हा हो. काम चालेल थोडं पुढे गेलं चालेल थोडी. तो बघत बसलाय तिकडे. अट्टक काम चालू आहे. नुसती खाली 50 रुपये घेतलं, वरती पण 50 रुपये. हो ना, का अशी करतात ती लोक? एवढा लुटाचा माणसाला ब्लॉगर बघून. चला काही इकडे खूप पब्लिक आहे ऑलरेडी दुपार असून पण. लय मीटअप होईलीच आहे तुझा. मीटअप होईल ना, एवढी पब्लिक आहे. मीटअप गाईज कोणाला भेटायचं असेल मला तर या एक विरेल. अरे शपथ आई शपथ. काय झाडी आहे, काय डोंगर, काय दर्या. काय बोलता? ठेव आता. मम्माला फोन करू? तर माझी आई ठेवू दे. ठीक आहे ठेवते. मी तुमची आई आहे. गाईज हाऊस झाली माझी. खूप वर्षानंतर आली. वाट लागले. गाईज सगळे बघतात प्रेशर ब्लॉगर आहे. मग चढण्यात ओके मी चढू शकते. नाही चढू शकत तू. येशील का आजच्या दिवसात? नाही गाईज अजिबात नाही होऊ शकत. तुम्ही बरं मित्रच होत येता ना. तुमच्या एवढ्याला तब्येत कमी व्हायला पाहिजे तेवढ्या वेळ येतात. खातं बितं करता कसं? हो जाम. तर गाईज आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. इकडे वेरूळची लेणी आहे आणि इकडे एकविराईचं दर्शन बघू शकता. इथून दिसत नाही. आणि इकडे सगळीकडे काम चालू आहे ना. काम चालू आहे ना, खूप काम चालू आहे जोरात. थोडा मंदिर वगैरे रिनोव्हेट करत लावलाय. आणि पालखी आहे म्हणून. हा बरोबर 26 तारखेला बरोबर. अलिबागवरून येते ना ती चौलवरून. हां म्हणून. तर गाईज इथं ओटी वगैरे दिले मस्तपैकी आणि आता निघतोय. सगळीकडे काम चालू आहे बघा. पूर्ण होते. काय बोलले? काय इच्छा असेल ही पूर्ण होते. तर गाईज माझी काही इच्छा नाही आणि काय मागितलं पण नाही गाईज मी. जे देवी देईल त्याच्यावरच आता दर्शन वगैरे झालं आणि मस्तपैकी निघालो आम्ही. तर आता तिकडे किन्नर आहेत. म्हणजे त्यांनी किती घेतले आपल्याकडून? 300. 500 नाही 500 मध्ये होते 300. 300 दिले. मग शेवटी काय करणार आपण, तरी पण आम्ही दिले. इकडे व्ह्यू बघू शकता खूप छान आहे. आणि जरा चालायला प्रॉब्लेम होतो म्हणून व्लॉग जमत नाही आहे. आणि आमच्याकडे थोडंसं सामान पण आहे ना म्हणून. त्या साईडून जायला पाहिजे होतं. तर गाईज आता इथे घेतलाय काकडी खायला. तर गाईज आता पायथं दर्शन घेतोय. तर गाईज आता खाऊ घेतलाय, प्रसाद घेतलाय, चिक्क्या घेतल्या इकडून आणि आता निघालो आहोत. त्यांना बोलले डिस्काउंट द्या जरा चिक्क्यांमध्ये. तो बोलतो किती घ्यायचे आहेत? घेतलं टोपलाभर.
निघालो आहोत आम्ही परतीच्या प्रवासाला. कसं वाटते परतीचा प्रवास? मस्त. तर त्यांना असं झालंय का मी कधी रिलॅक्स होतो, अक्षरशः वैतागले ते. कारण त्यांना ड्रायव्हिंगचा आहे थोडासा कंटाळा आणि त्यांना आराम करायला भेटत नाही घरी, त्यामुळे जरा तोंड उतरला आहे. तर गाईज हे उतरल्यात चहा घ्यायला मला.